नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शुक्रवार 17 एप्रिल 2026 शेतकरी मित्रांनो, तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर बातमी आलेली आहे मित्रांनो। तुरीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे मित्रांनो। मग संपूर्ण महाराष्ट्रात पहा काय मिळतं हे बाजारभाव, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभाव जे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे पैठण। आवक आली आहे तुरीला 13 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे पैठणला तुरीला 7,076 रुपयाचा। सर्वसाधारण दर मिळाला 7,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,246 रुपये। नंतरची बाजार समिती आहे कारंजा। तुरीला आवक आलेली आहे 2,150 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,820 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7,595 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,975 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे हिंगोली। गजर तुरीला आवक आलेली आहे 501 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,050 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7,225 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,400 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे मुरुम। गजर तुरीला आवक आलेली आहे मुरुम या ठिकाणी 90 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 6,700 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7,116 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,300 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे गंगापूर। गंगापूर या ठिकाणी काळ्या तुरीला आवक आलेली आहे 2 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 8,000 रुपये। सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 8,000 रुपये मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती आहे सोलापूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 12 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,710 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,000 रुपयाचा। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे लातूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 2,519 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे लातूरला तुरीला 6,500 रुपयाचा। सर्वसाधारण दर मिळाला 7,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,601 रुपया। नंतरची बाजार समिती आहे अमरावती। लाल तुरीला आवक आलेली आहे अमरावती या ठिकाणी 6,088 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 7,200 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7,462 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,725 रुपये। नंतरची बाजार समिती नागपूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 4,094 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 6,800 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7,512 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,750 रुपये।